तर वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना निरोप दिला होता वर्षभरापूर्वी आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हटलं होतं, त्या म्हटल्याला त्या गोष्टीला आता 1 वर्ष झालं आणि 1 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा बाप्पांचं आगमन झालेलं आहे। अगदी वर्षभर गणेश भक्तांना या दिवसाची प्रतीक्षा असते आणि पाहू शकता वाशिम जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या उत्साहानं अगदी काल सकाळपासून भक्तगण बाप्पाच्या स्वागताची तयारी करतायत। संभव माझ्यासोबत आहे। कुठल्या गावचा गणपती आहे? वाशिमचाच आहे। घरगुती गणपती आहे आमचा। गणपती बाप्पा मोरया अशा प्रकारे हा या विठ्ठलवाडी दिघेवाडी जो काही हा रस्ता आहे, गणपती मूर्ती कार्यशाळा आपण त्याला म्हणता येईल। कार्यशाळेमध्ये गणपती निर्माण केले जातात, गणपती तयार केले जातात आणि या दिघेवाडी ते विठ्ठलवाडी या रस्त्यावर वाशिमच्या मुख्य गणपती बाप्पांच्या मूर्तीची विक्री केली जाते आणि हे मार्केट अगदी कालपासून म्हणजे तुम्ही गर्दी पाहू शकता पाठीमागे तुडुंब अशी गर्दी झालेली आहे। काल 6 तारखेला दिवसभर अधूनमधून पाऊस यायचा, पाऊस आल्यामुळं थोडस लोकांना यायला जमलं नाही, मात्र आज शेवटचा दिवस असल्यामुळं प्रतिष्ठापना करण्याचा आणि पावसाने देखील थोडीशी उघडीप दिल्यामुळं अगदी लोकांचा उत्साह ओसंडून वाहतोय आणि अगदी लहानापासून तर मोठ्यापर्यंत गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी लोक इथे गर्दी करत आहेत। अगदी 10 वाजेपर्यंत मुहूर्त असणारच आहे, त्यामुळं वाशिम जिल्ह्यामध्ये 707 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। तर घरगुती गणेश जे काय ते वेगळेच हजारोच्या लाखोच्या संख्येमध्ये ती संख्या म्हटलं जाईल आणि पाहू शकता अशा गावगावावरून ट्रॅक्टर प्रत्यक्ष भरून लोक आपले बाप्पा घेऊन जात आहेत आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे 220हून अधिक गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात येत आहे। एक गाव एक गणपती ही जी काही संकल्पना आहे अलीकडील काळामध्ये ही जी काही गावगाड्यातील जे काही भानगडी होत पहिल्या त्या टाळण्यासाठी एक गाव एक गणपती म्हणजे घराघरात गणपती असतातच, मात्र सगळ्या वेटाळ्यांचा मिळून एक गणपती असतो गावामध्ये, तर जेणेकरून गावगाड्यातील एकता सलोखा कायम राहील हा त्या मागचा दृष्टिकोन आहे। तर 220हून अधिक गावामध्ये एक गाव एक गणपतीची संकल्पना वाशिम जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे। 225 गावामध्ये माफ करा 225 गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे। तर एक गाव एक गणपती यासाठी तर जे काही गावगाड्यामध्ये पूर्वी भानगडी होत तर त्या गावचा सलोखा कायम ठेवण्यासाठी ही संकल्पना शासनाने अलीकडे चालू केली। त्या ग्रामपंचायतीला काही बक्षीस देखील देण्यात येतं प्रोत्साहनपर। तर दिघेवाडी मधील हा जो काही रस्ता आहे दिघेवाडी तो विठ्ठलवाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत दुकानं काढलेली आहेत आणि दुकानाच्या दोन्ही बाजूनी बाप्पांचे काही भक्तगण आपल्या श्रीच्या मूर्ती घेऊन घरी जात आहेत, त्याची आज स्थापना केली जाणार आहे। वाशिम शहरामध्ये अनेक ठिकाणी ढोलकाच्या पथक असतील, लेझिम पथके असतील, आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीला दाखवणारे महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे लेझिम पथक ढोलकाच्या पथक यांचा देखील दिनाट सुरू आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे उज्जैनच्या धर्तीवर जे काही डमरू पथक असते भगवान भोलेनाथांचे जे काही डमरू आहे आणि तसे गणपती बाप्पा हे भगवान शंकराचे चिरंजीव असल्यामुळं त्यांच्या लाडक्या गणरायाला डमरूचा निनाद देखील आवडतो, देखील असू शकते। तर डमरूचा निनाद देखील वाशिम शहरामध्ये आपण आज दाखवणार आहोत। तर वाशिमचा जो काही गणपती आहे मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाचा त्यांच्या वतीने हे डमरू पथक या डमरू पथकाला पाचारण करण्यात आलेले आहे आणि पहिल्यांदा हा प्रयोग वाशिम मध्ये होतोय।
तर या अगोदरचा वॉकथ्रू मी दिघेवाडीच्या त्या टोकावरनं केला होता आणि दिघेवाडी त्यानंतर नगिना मस्जिद, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाया पाटणी चौक आणि शेवटी मी फायनली दिघेवाडीच्या जो स्टेट रस्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचा त्या तोंडावर मी येऊन पोहोचलो. तब्बल हा वळसा घालताना म्हणजे वाशिम शहराचा हा एक हाफ सर्कल सेमी सर्कल पूर्ण करताना तब्बल 1 तास मला ट्रॅफिक मध्ये अडकावं लागलं. कारण की मध्यंतरी काही चांगल्या स्टोरीज देखील कव्हर करता आल्या, काही व्हिज्युअल्स देखील देता आले. अर्थात ढोल-ताशा पथक, लेझिम पथक आणि जे काही युनिक आहे आजच्या सेलिब्रेशनचं ते म्हणजे डमरू पथक. दानापूर येथील डमरू पथक पाचारण केलं आहे वाशिमच्या मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाने. मंत्री पार्क गणेशोत्सवाचा जो काही गणपती बाप्पा असतात त्यांचे शाडूच्या मातीची मूर्ती त्यांची असते दरवर्षी आणि यावर्षी त्या बाप्पाचं हे 14वं वर्ष आहे. आणि दरवर्षी नवनवीन ते काहीतरी थीम म्हणतात, काहीतरी एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतात. मागच्या वर्षी त्यांनी अष्टविनायकाची गुफा तयार केली होती. नंतर गुफेतून अष्टविनायकाचं दर्शन ही एक झाकी त्यांनी साकारली होती. यावर्षी देखील अशीच काहीतरी नवी संकल्पना घेऊन मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ आलेलं आहे. मी मनीष मंत्री यांच्यासोबत बोलण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र त्या एकंदरीत त्या गोंधळामध्ये आवाज आला नाही या बाईटमध्ये. त्यांची देखील मी बाईट घेतली होती, मात्र ती बाईट थोडी क्लिअर नसल्यामुळे पुन्हा एकदा मी हा वॉकथ्रू करतोय. तर मनीष भाऊनी जी काही माहिती दिली की यावर्षी जी काही जाती असणार आहे, जो काही देखावा असणार आहे, तर तो देखावा म्हणजे शीश महल अर्थात काचेचा महल. माझ्यासाठी देखील ही गोष्ट नवीन आहे. तर बघू शकता आता 7, 7:30, पावणे 8 वाजत आहेत. अजून देखील लोक आपले बाप्पा घेऊन घराकडे जात आहेत. गावागावाचे गणपती अगोदरच गेलेले आहेत, मात्र आता शहरातील जे काही आहेत ते म्हणजेच मुहूर्त जोपर्यंत आहे तोपर्यंत हा उत्साह चालणारच आहे. तर मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाच्या वतीने वाशिम शहरामध्ये त्यांनी ढोल-ताशा पथक सोबतच डमरू पथक आणलं होतं. ही एक युनिक होती गोष्ट, कारण की उज्जैनचा महाकाल त्या धर्तीवर हे डमरू पथक आज त्या डमरू पथकाची जी काही झलक आहे ती वाशिमकरांना आपल्याला पाहता आली. तर पुढील 10 दिवस हा उत्सव याच उत्साहानं आपण साजरा करतोय. तर जिल्ह्यातील अशाच बाप्पाची माहिती आपण या 10 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. लाकडी बाप्पा देखील आम्ही यापूर्वी कव्हर केले होते. पुन्हा एकदा अशाच काही नवीन बाप्पांची जे काही जुने बाप्पा आहेत ते बाप्पा तुमच्यापर्यंत आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. तर अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा वत्सगुल मलाही. आपली संस्कृती आपला वसा.